राहिला असता तरी रोहन सानप हा स्टडी खेळून लास्टच्या ओव्हरपर्यंत सामना घेऊन गेला असता, परंतु एक निर्णायक षटक टाकला. परंतु बघा एवढं चांगलं षटक टाकून देखील सामनावीरचा पुरस्कार मात्र पप्पू बाईतच्या खिशात गेला, कारण की पप्पू बाईतने मात्र ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला. मेन जो टर्निंग पॉईंट म्हणता येईल त्या सामन्याचा, की त्यांनी रोहन सानपच्या षटकामध्ये त्यांनी 19 धावा काढल्या, कारण की पूर्णपणे या सिरीजमध्ये या नाईट चषकात रोहन सानपवर कोणी हमला चढवला नव्हता आणि तो हमला चढवल्यामुळे एक चांगली अशी सन्मानजनक धावसंख्या म्हणता येईल. कारण की नाईट क्रिकेटमध्ये जेव्हा आपण उत्तरार्धाकडे जातो सकाळ सकाळ, तेव्हा मात्र धुक्याचा अंमल जास्त असतो आणि चेंडू ट्रॅव्हल फार कमी होतो आणि अशा वेळी अशी धावसंख्या त्यांनी उभारली होती की एक आव्हानात्मक होती आणि त्यामुळे त्यांचं क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं आणि अशा प्रकारे श्रीराम महादेवडी संघ सेमीफायनलमध्ये दाखल होऊन चिठ्ठीमध्ये पात्र होऊन फायनलला गेलेला आहे. आता त्यांच्यासोबत दुसरा संघ कुठला असणार? नक्कीच सेमीफायनलला आपण होण्याची खऱ्या अर्थानं सुरुवात होती आहे. कालच्या दिवसामध्ये दोन्ही संघाने चांगला खेळ केला. एका साईडला आपण पाहिलं तर एरसन खाम संघाने 3 मॅच जिंकून तो क्वालिफाय झाला. एका बाजूला घाटा संघ पाहिलं तर काल 2 मॅच जिंकला आणि आज आपण पाहिलं तर तिसऱ्या संघाला पराभूत करून तो सेमीफायनल मध्ये आला आहे. दोन्ही टीम मध्ये पाहिलं तर काटेकी टक्कर नक्कीच पाहायला मिळेल. कालच्या दिवसातला हिरो आपण म्हणूया की अनिकेत देशपांडे. 1 बॉल 6 चेंडूंची आवश्यकता होती आणि बॅटमधून षटकर अल्लाने आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये दाखल केला. मॅचला सुरुवात होतीये वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं शतक घेऊन आलाय गोलंदाज भावेश. फलंदाजीचा विचार केला तर सलामीला जोडी आली अनिकेत देशपांडे आणि सागर अशी सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल निर्धाव आल्यानंतर अनिकेत देशपांडेने मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. स्वतः फॉलोतर मध्ये पाहिलं तर भावेश येतो, हॅरीने चांगला कॉल दिलाय. अनिकेत देशपांडेचा मात्र आपण पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवर इथं मात्र खेळ संपलाय. नक्कीच जसा त्यांनी मगाशी राज विरगावलीला आउट केला तसंच बिनीचा खेळाडू अनिकेत देशपांडेला देखील भावेश टमकेने बाहेर पाठवलेला आहे आणि दर्शन मांडलेकर देखील आमचे खुश झालेले आहेत. कारण की आता सपोर्ट तरी कुठल्या संघाला करायचा, कारण की तिन्ही संघ आता एका लेवलचे आलेले आहेत. म्हणजे कसं असतं प्रत्येक चाहत्यांचा असेल, जर आपला संघ हरल्यानंतर आपण कुठल्या तरी एका संघाला सपोर्ट करतो. क्रिकेटचा जो वेळा प्रेक्षक असतो तर तो आता मात्र कन्फ्यूज झालाय की कुठल्या संघाला सपोर्ट करायचा, धाटावला करायचा, एरसन खामला करायचा का श्रीराम महादेवडी संघाला करायचा. आणि अशा पद्धतीची सेमीफायनल चालू झालेली आहे की असं कोणी सांगू शकत नाही की कुठला संघ विन होईल. परंतु भावेश टमकेने मात्र आता असा एक विकेट घेतलेला आहे, त्याने आता मात्र धाटाव संघाचं पारडं हे जड झालेलं आहे. कारण की बरेचसे सामने काल ज्यांनी जिंकून दिले तो खेळाडू मात्र आता माघारी परतलेला आहे. नक्कीच भावेशच्या गोलंदाजीचा विचार केला रुपेश दादा तर सातत्याने व्हेरिएशन पाहायला मिळतोय. फ्लोअर बॉलचा जास्त वापर केला गेला जातोय, मध्येच एखादा पेस बॉल, मध्येच एखादा कटरचा वापर केला जातोय. त्यामुळे बॅट्समनला देखील रीड करण्यामध्ये थोडंफार आपण म्हणूया की डिफिकल्टीज पाहायला मिळतात की कोणता बॉल स्लो येईल, कोणता बॉल कट येईल आणि त्याच्यामध्ये आक्रमण करण्याच्या प्रयत्नाच्या नादामध्ये आपण म्हणूया की विकेट मात्र गमावतोय. आता पहिला तर फास्ट बॉल टाकला गेला होता, वेगवान चेंडू टाकला गेला होता, एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. प्रज्योत लोखंडे यांच्या बॅटमधून भावेशवर प्रहार केलाय आणि 6 धावांनी आपल्या संघाचं आणि स्वतःचं खातं इथे ओपन केलंय. आणि नक्कीच अभ्यास केला होता अनिकेत देशपांडेचा आणि पेपर आला प्रज्योत लोखंडेचा. अशा पद्धतीचा काहीसा प्रकार झालेला आहे. एक घणाघाती फटका मारलेला आहे कॅप्टन कोल म्हणून प्रज्योत लोखंडेची काल आम्ही भरपूर तारीफ केली होती आणि त्याचं जे उत्तर आहे ते नेहमी तो बॅटनीच देतो आणि तसाच एक तडाखा त्याने दाखवलेला आहे की आम्ही सहजासहजी हार मानणार नाही. जरी अनिकेत देशपांडे आमचा बाद झाला असेल परंतु हा कमबॅक चेंडू पाहायचा आहे आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये भावेश टमकेने प्रज्योत लोखंडेला देखील बाद केलेला आहे. नक्कीच चांगलं कमबॅक करून दिलं, कारण की व्हेरिएशन असणं बॉलिंगमध्ये खूप गरजेचं आहे. जेव्हा प्रज्योत लोखंडे बॅटिंगला आले पहिलाच बॉल त्याने वेगवान टाकला होता, वेगवर स्पार होऊन गोलंदाजी केली होती, पण सेकंड बॉलला आपण पाहिलं परत चेंज ऑफ पेस यूज केला गेला होता. प्रज्योतांना वाटलं होतं की हाही बॉल आपल्याला पेसमध्ये येईल, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, पण बॅटची आणि बॉलचं काही टायमिंग झाला नाही. खूप बराच वेळ बॉल हवेमध्ये होता आणि सेकंड अटेम्प्टमध्ये पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चांगला झेल घेतला आणि प्रज्योत लोखंडे यांना देखील त्यांनी पुन्हा एकदा डगआउटमध्ये पाठवून दिला. प्रत्यक्ष जेव्हा 10-15 वर्षापूर्वी आम्ही क्रिकेट खेळायचो ना तेव्हा व्हेरिएशन हा प्रकार फार म्हणजे कमी गोलंदाज करायचे. तेव्हा फक्त फेकी गोलंदाजी चालायची, सरळ चेंडू यायचा, स्पीड भरपूर असायचा. परंतु आता मात्र एवढे व्हेरिएशन आलेत की फलंदाजाला ना गोलंदाज कुठला चेंडू टाकेल यातच तो अर्धा कन्फ्यूज असतो आणि जर चांगला गोलंदाजाचा टप्पा असेल ना
वैविध्यपूर्ण, तर तो गोलंदाज या क्रिकेटमध्ये आता जर व्हेरिएशन असेल तरच सक्सेसफुल होतो. नक्कीच रुपेश दादा, मी तुझ्या खूप साऱ्या मॅचेस एमबी मोरेच्या ग्राउंडवर देखील पाहिल्या आहेत. मग पेप्सी कप असेल, मग ते टेनिसवर जाणारे षटकार असतील, मग ते फेकी बॉलर असेल, मग खैरवाडी असेल, पिंगल सई असेल, संबे असेल, अंधार अली, धनगर अली यांच्यामध्ये पहिलं वर्चस्व होतं रोहा तालुक्यामध्ये. कारण की तेव्हा कोणत्याही प्रकारची असोसिएशन नव्हती, ओपन क्रिकेट होतं, सातत्याने हे टीम एकमेकांसमोर यायच्या, एका क्रिकेटची मेजबानी पाहायला देखील मजा यायची. पण आता असोसिएशनमध्ये आपण पाहतो की बऱ्याचशा अशा मोठ्या टुर्नामेंट असोसिएशनच्या मार्फत देखील आयोजन केल्या जातात. आणि कोलाड क्रिकेट असोसिएशनचं कौतुक करावं लागेल की पहिली नाईट स्पर्धा कोणत्या असोसिएशनने जर रोहा तालुक्यामध्ये ऑर्गनाईज केली असेल तर कोलाड क्रिकेट असोसिएशन आहे. आणि त्यांचे संकल्प देखील नवीन नवीन असतात. जसं ह्या वर्षी पाहिलं की 5 ओव्हरची मॅच होती आणि 5 बॉलर देखील वापरले गेले. म्हणजे एखाद्या नवीन गोलंदाजाला देखील संधी देण्याचं काम हे कोलाड क्रिकेट असोसिएशन सातत्याने करत असतं. नक्कीच आता मात्र पंचांवर दबाव टाकलेला आहे सोनल सिद्ध धाटा संघाने की नक्की झालंय काय. कॉड बँडची अपील आहे, पंच मात्र नामांकित आहेत. पूर्णपणे 2 दिवसामध्ये अतिशय सुंदर असे निर्णय दिले. हा निर्णय देखील ते देतील. विचार विनिमय चालू आहे आणि पंचांनी आपला निर्णय काय तो लवकरच कळवायचा आहे. दोन्ही पंच नावाजलेले आहेत. म्हणून तर आपण जेव्हा मोठ्या स्पर्धा ठेवतो तेव्हा आपण बाहेरून पंच का मागवतो, कारण की त्या पंचांचा सन्मान आपले खेळाडू करतात. पण तेच जर लोकल पंच आपण ठेवले तर तिथं मात्र थोडीशी वादग्रस्त भूमिका निर्माण होते. म्हणून जर चांगलं आयोजन करायचं असेल तर आपल्याला सर्वात प्रथम असतात ते चांगले पंच असतात. पंचांनी मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे, पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. दरम्यान आता या मधल्या काळामध्ये वेळ आहे तर काहीशी थोडीशी माहिती देतो की या कोलाड क्रिकेट असोसिएशनचं हे पर्व 11वा आहे आणि 11व्या पर्वामध्ये 7वी ही रजनी स्पर्धा आहे. आणि सोनसिद्ध धाटव संघाने तर निश्चितच एक अंतिम विजेतेपद पटकवलंय. श्रीराम महादेववाडी संघ पहिल्यांदाच फायनलला गेलाय आणि एरसन खाम संघ हा पहिल्यांदा सेमीफायनल मध्ये गेलाय. तर आता कुठला संघ फायनल मारणार आणि कुठला संघ सेकंड आणि थर्ड रँकला राहणार, सतीश जाधव देखील प्रयत्नात आहेत. कारण की सोनसिद्ध धाटा मी कालच सांगितलं होतं की हा संघ आहे असा आहे की तो वर्षभर कसाही खेळला तरी नाईट रजनीमध्ये मात्र त्याचा परफॉर्मन्स हा बहारदार होतो. आणि तसेच त्यांनी प्रचिती दिली की कालच तिसऱ्या संघाला थोडंसं त्यांना डाऊटफुल होता का तिसरा संघ आम्हाला जड जाईल, परंतु त्यांच्या खेळाडूंना फुल कॉन्फिडन्स होता की आपण तिसरा येऊ दे कोणी येऊ दे आपण त्यांना बाहेर काढू. आणि तशाच पद्धतीत त्यांनी वन साइड तिसऱ्या संघाला जो की प्रबळ दावेदार होता या चषकाचा त्याला क्वार्टर फायनलमध्ये बाहेर केलेला आहे. आणि श्रीराम महादेववाडी संघाबद्दल बोलायचं झालं तर या 11 वर्षामध्ये कोलाड क्रिकेट असोसिएशनवर जर वर्चस्व कुणी निर्माण केलं असेल, सर्वात जास्त अंतिम विजेतेपद 1-2 वर्ष झाले त्यांचा संघ थोडासा अडचणीत आहे, परंतु पूर्ण ओव्हरऑल 11 वर्षाची जर आपण टॅली काढली तर सर्वात जास्त विजेतेपद, सर्वात जास्त प्राइज मनी जर कुठल्या संघाने पटकावला असेल तो श्रीराम महादेववाडी संघ आहे. फक्त त्या आपण बोलतो ना की पाया रचलेला आहे, त्याच्यावर फक्त कळस चढवणं बाकी आहे. तुमच्या डोक्यावर मुकुट आहे पण त्या मुकुटामध्ये हिरा नसेल तर त्या मुकुटाला किंमत नाही. त्यामुळे कालच मी एक पप्पू बाई तिथे बसले होते, त्यांना बोलले होते की मुरली बाईत हा असा करण्यात आला आहे की त्याच्या नावावर एक चषक तुम्ही लावा, त्यासाठी तुम्ही जोर लावा. तर त्यांनी खरोखरच मानावर घेऊन जोर लावलेला आहे, परंतु अजून एक पायरी ते दूर आहेत. तर पंच नॉट आउट दिलेला आहे, पंचांनी मात्र हा निर्णय नॉट आउट दिलेला आहे. आणि आता गोलंदाजीसाठी खरोखरच सतीश जाधव यांचा मुलगा अलंकार जाधव आणि नक्कीच सतीश जाधव यांचा मुलगा आणि माझा पण मुलगा सोबत एका वर्गामध्ये आहेत. कालच मी माझ्या मुलाला बोललो सतीशचा मुलगा बघ कशी बॉलिंग करतोय, तर खरोखरच सतीश पण काय बोलला का माझा मुलगा का गोलंदाजी करतो, आमच्या घरामध्येच क्रिकेट खेळला जाता, धाटावच्या गल्लीमध्ये असू दे, आमचा हॅरी असू दे, म्हणजे सकाळपासून ते म्हणजे लहानपणापासूनच क्रिकेट खेळतात आणि अप्रतिम असा खरोखरच सुंदर असा विकेट मिळवलेला आहे. असं वाटत नाही की हा 7वी मधला मुलगा आहे. मगाशी प्रितेशने पण त्याचं छान असं वर्णन केलं की हा अलंकार जाधव पुढचा अपकमिंग स्टार आहे या रोहा तालुक्याचा, नाही मी तर म्हणेन तो सीझन पण खूप छान खेळतो. आणि त्याला सतीश जाधव यांना विनंती आहे की टेनिसपेक्षा आपण सतीश त्याला जास्त करून सीझनवर प्राधान्य द्या, कारण की टेनिस क्रिकेट हे काही ठराविक मर्यादेच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही, पण तो सीझनमध्ये त्याचं भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे.
नक्कीच त्याच्याबद्दल मी एक बोलेन की गेल्या वर्षीपर्यंत त्याला आपण बघितलं असतं तर थोडंफार गोलूमोलू वाटलं असतं, पण एवढ्या कमी वयामध्ये त्याने आपल्या फिटनेसकडे देखील चांगलं लक्ष दिलंय. म्हणजे जेव्हा कधी आता बघतो की मी कधी कधी त्याला असं बोलतो की अलंकार एवढा बारीक कसं काय झाला, पण त्याच्यासाठी त्याने क्रिकेटसाठी केलेले डेडिकेशन, त्यासाठी त्याने घेतलेली मेहनत, कारण की सातत्याने बघतो की कधी 3-4 वाजता ग्राउंडवर गेला, तो क्लासवरून आला की तो ग्राउंडवर खेळायला असतो, तो चांगली प्रॅक्टिस करतो आणि त्याच्यासाठी तो चांगली स्वतःची फिटनेस देखील ठेवतो. कारण की आजकाल चांगलं क्रिकेट खेळायचं असेल, जास्त वर्ष खेळायचं असेल तर फिटनेसकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पण आजकाल आपण पाहिलं तर खूप क्वचित प्लेअर असे आहेत की जे आपल्या टीमसाठी खेळत असताना फिटनेसकडे लक्ष देतात आणि इंजुरी झाली की मग टीमच्या बाहेर देखील बसावं लागतं. काय म्हणशील रुपेश दादा की पहिले आपण पाहिलं ते पहिलं तर क्रिकेट आपण असं होतं की टाइमपास म्हणून खेळत होते, रविवारचा दिवस होता म्हणून क्रिकेट खेळत होते, पण आताचं क्रिकेट असं झालं की रोज कुठे ना कुठेतरी टुर्नामेंट असतात, एक प्रोफेशनल लेवलला क्रिकेट आलाय. पंचांनी सेवेची घोषणा केली आहे. नक्कीच नक्कीच रितेश, पहिले जेव्हा शनिवारी किंवा रविवारी स्पर्धा व्हायच्या तेव्हा गावातला संघ खेळायला निघाला ना की पूर्ण गाव खाली व्हायचा. तेव्हाच्या क्रिकेटमध्ये पैसा कमी होता, परंतु मान सन्मान आणि गावाचा स्वाभिमान भरपूर होता. परंतु आताचं आहे क्रिकेट हे अति क्रिकेट झालेलं आहे. पैसा पण प्रचंड प्रमाणात आलेला आहे, पैशामध्ये खेळाडू व्यावसायिक झालेले आहेत, परंतु कुठेतरी जो जो मान सन्मान होता, जी गावाची अस्मिता होती, गावाचा स्वाभिमान होता, तो कुठे थोडासा कमी आहे. बाकी क्रिकेट भरपूर वाढलेलं, त्यात काही डाऊटच नाही. परंतु आपण पाहिलं पूर्वीच्या काळातलं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट यामध्ये भरपूर असा फरक पडलेला आहे. नक्कीच, कारण की आता आपण बघितलं ना की बॅटर जेव्हा बॅट चॉईस करतो, मला 900-950 ग्रामची बॅट पाहिजे, मला 980ची बॅट पाहिजे. जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळायचं तेव्हाच्या बॅटी आपण बघितलं जवळपास 1.5 किलोच्या बॅटी असतील की त्या बॅटने देखील एवढे लांब लांब सिक्स मारायचे, त्या बॅटने देखील चांगली ग्रिप भेटायची. आता आपण जरी बॅट चेक केली की मला चॅम्पियनची बॅट पाहिजे, मला डबल एचची बॅट पाहिजे, मला वॉरियरची बॅट पाहिजे. पहिल्या कधी अशा बॅट बघायला पण भेटत नव्हत्या. बॅटला डायरेक्ट आपण ग्रिप असली का बॅट आपली तयार असायची. दरम्यान आपण आपल्या चर्चेमध्ये अलंकार मात्र त्याचं काम हळूहळू बघा कसं करतो. बरेचसे चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेले आहेत आणि षटक ते आता समाप्तीकडे चाललेले आहे. धावसंख्या झालेली आहे 12 धावसंख्या झालेली आहे. हळूहळू सतीश जाधव यांचा धाटा संघ जसं काल एल्सन खान संघाने वर्चस्व निर्माण केलं होतं तसंच काहीसं गोलंदाजीमध्ये वर्चस्व निर्माण करतोय आणि नक्कीच थोडासा कमबॅक मात्र आता एल्सन खान संघाला करावा लागेल. हा जो सम्यक आहे, काल त्यांनी एक चांगले असे फटके मारले होते, आता मात्र त्याला तशा पद्धतीचे फटके मारणं गरजेचं आहे. पाहायचं आहे, सुंदर असा फटका मारलेला आहे, परंतु धाटव संघाचं क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम आहे आणि हळूहळू ते या सामन्यावर कमांड मिळवत आहेत. परंतु एल्सन खान संघ देखील त्यांना सहजासहजी तसं चान्स देणार नाही आहे. ते एक चांगली धावसंख्या जर उभारली 35-40च्या घरात तर हा सामना देखील रंगतदार होईल. नक्कीच फायटिंग स्कोअरचं बनवावं लागेल, पण अलंकार देखील कौतुक करावं लागेल ज्या प्रकारची तो गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. आतापर्यंत ओव्हरचे जवळपास 4 चेंडू झाले, 4 चेंडूमध्ये पाहिले तर खोलवर टप्प्याचे चेंडू टाकण्यामध्ये प्रयत्न करतोय, म्हणजे जेणेकरून लोअर फुल टॉस जाईल किंवा यॉर्कर जाईल. टप्पे बॉल खूप कमी टाकतो आणि जेव्हा टप्पा बॉल टाकतो त्यावर मात्र आता प्रहार केलाय, कारण की पहिले 4 बॉल आपण पाहिले तर लोअर फुल टॉस होते, खाली खोलवर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता, पण जेव्हा टप्पा बॉल टाकायला गेला इनबॅट बॉल गेला त्यावर मात्र प्रहार केलं. आणि जसं तू म्हटलं होतं रुपेश भाऊ की इथून 35 ते 40 बनवावे लागतील, तर नक्कीच तुझं ऐकलंय. आणि 13 धावसंख्या होती, 13 नंतर 6 झालाय, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 धावसंख्येवरती. नक्कीच क्रिकेट हा 6 चेंडूचा गेम असतो एका ओव्हरमध्ये, कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला. मगासपासून त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती, परंतु बघा आता मात्र थोडंसं जजमेंट चुकलेलं आहे. पंचांनी मात्र हा निर्धाव चेंडू डिक्लेअर केलेला आहे आणि षटक मात्र संपलेला आहे. 2 षटकाच्या समोरच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 19. म्हणजे आपण पाहिलं तर एक तराजूचा काटा जर आपण पाहिला तर बरोबर मध्ये आहे, ना इकडे आहे ना तिकडे आहे. आता या शेवटच्या 2 षटकात हा काटा कुठल्या बाजूला जाणार हे पण पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की ही रणजी स्पर्धा 7 दिवस चालणार आहे. आजचा दुसरा दिवस आहे आणि कोलाड क्रिकेट असोसिएशनचा अंतिम दिवस आहे. अजून एक महामुकाबला शुक्रवारच्या दिवशी येणार आहे, तेव्हा मात्र कोलाड क्रिकेट असोसिएशनचा पूर्ण असा एक संघ उतरणार आहे आणि बाकी कोलाड विभागातील 5 का 6 असोसिएशन आहेत त्यांचा एक घमासान होणार आणि एक 40+ प्रेक्षणीय सामना. म्हणजे कोलाड क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू आता डायरेक्ट शुक्रवारी दिसतील. परंतु संभे मैदान हे असं आहे ना प्रतीश, जरी त्यांचा उद्या सामना नसला कोलाड क्रिकेट असोसिएशनचा तरी त्या असोसिएशनपेक्षा जास्त पब्लिक ही कोलाड क्रिकेट असोसिएशनची 3 दिवस या मैदानात नक्की दिसणार.
नक्कीच, कारण की कोलार क्रिकेट असोसिएशनचे आपण जे खेळाडू बघतो किंवा जे काही सपोर्टर्स असतील ते दर्दी सपोर्टर्स आहेत. मॅच कोणाची असेल पण आनंद घेण्यासाठी मैदानामध्ये हजेरी लावत असतात, कारण की प्रत्येकाचा खेळ बघणं हे देखील तेवढं इम्पॉर्टंट आहे. प्रत्येकाला प्रशंसा करणं, त्याचा कॉन्फिडन्स लेवल हाय करणं हे देखील खूप सारं इम्पॉर्टंट आहे. आणि आता जर विचार केला तर भावेशचा कर्णधाराचा, कारण की त्याच्याकडे पर्याय देखील पाहिलं तर हॅरी जाधव देखील चांगला गोलंदाज आहे, ऋतिक जाधव देखील सुद्धा त्याच्याकडे होता, पण त्यांनी 2 नौके गोलंदाजांवर विश्वास दाखवला. पहिला आपण बघितलं तर अलंकार आता आले तन्मय शिंदे गोलंदाजी मार्कवर. तन्मयने देखील चांगली सुरुवात केली आपल्या ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे, दुसरा बॉल आपण पाहिला तर राखोड टप्प्याचा बॉल होता, अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होती. मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी तन्मयने देखील केली होती. नवीन नौके गोलंदाजांना भावेश चान्स देतोय. रुपेश दादा काय म्हणशील, कारण की 5 ओव्हरच्या मॅचमध्ये बऱ्याचशा टीममध्ये आपण पाहिलं की नवीन नवीन गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. आणि नक्कीच खरंच सतीश जाधवचं कौतुक यासाठी करेन, कारण जेव्हा 2014ला त्याची टीम कोलार क्रिकेट असोसिएशनमध्ये आली ना, तेव्हा त्याच्या संघामध्ये निलेश मस्कर असतील, बाळा खेळे असतील, असे बरेचसे मातबर खेळाडू होते. परंतु धाटा असू दे, किल्ला असू दे, ह्या असे गाव आहेत ना, यामध्ये 5-5, 6-6 टीम आहेत, तर ते खेळाडू आहे ना आदली बदली होत राहतात. परंतु कसं असतं माहिती आहे मित्रांनो, जरी झाडाची पानं गळली ना तरी झाडाचा जर खोड मजबूत असेल ना तर पानं नवीन येतात. आणि पहा मित्रांनो काय फटका खेळलाय या सम्यकनी, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांचा षटकार क्रॅम्प आलेला आहे, तरी पण त्याने हा फटका मारलेला आहे. नक्कीच पॉवर मध्ये एवढी होती स्ट्रोक मध्ये की जेव्हा बॅटस्पीड देखील चांगला आहे, शॉर्ट पिच बॉल होता, चांगला पुल केला, बॉलला सीमारेषे पार पाठवला. इंजुरीचा नक्कीच सामना करतोय, क्रॅम्प आलाय, थोड्या वेळा आपण म्हणू की क्रॅम्प देखील जाईल, कारण की तो एवढा चांगला स्ट्रोक ज्याने एक्झिक्यूट केलाय. 6 धावांसाठी म्हणूया की 27 धावा फलकावर लागल्या आता. हॅलो जाधव पिंगल सही झोपलाच ना वाटतं. नाही मी आज चाललो तू झोपायला, आता ते आली ना म्हणून काम लागलं. आधेवढी जिंकल अशी बीट लावली हो. नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी तयार आहे. नक्की त्याच्या बॅटमधून पाहिलं तर 2 षटकार आलेत, कॉन्फिडन्स लेवल हाय झाला असेल. विल्सन संघाची धावसंख्या पाहिली तर तब्बल 27 धावा फलकावर लागल्यात. शतकातील पुढचा 5वा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तन्मय सज्ज झाला होता. आणखी एक चांगला चेंडू टाकला की टप्प्यामध्ये बदल केला, थोडाफार बॅटर पासून बॉल लांब ठेवलं, बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही, एक निर्धाव चेंडूची सांगता होती. चांगलं कमबॅक देखील आपल्या ओव्हरमध्ये केलं. 5 चेंडूमध्ये 7 धावा त्यांनी खर्च केल्यात. कोणत्याही प्रकारचा फलंदाज मात्र अद्यापपर्यंत बाद नाही केलाय. नक्कीच मगाशी ब्रिटिशचा विषय आपला आदवड राहिला की झाडाची पानं जरी पडली ना तरी झाडाचा खोड जर व्यवस्थित असेल तर पानं नवीन येतात. तसंच हा सतीश जाधव आहे ना, सोनसिद्ध धाटाव संघाचा हा खोड आहे. बघा त्यांचे बरेचसे खेळाडू इकडून तिकडून गेले, परंतु त्यांनी नवीन खेळाडू बनवले. म्हणजे एवढ्या महत्वाच्या मॅच मध्ये पण त्यांनी त्यांच्या मुलाला 29 धावा फलकावर लागल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. महत्वाच्या मॅच मध्ये देखील त्याने हे छोटे छोटे गोलंदाज काढलेत. हा टर्निंग पॉईंट होऊ शकतो. बरेचसे संघ रिस्क घ्यायला घाबरतात, कारण की आता जर काही थोडंसं वेडवाकडं झालं, एखादा षटक जरी महागात पडलं तर हा जो मानाचा चषक आहे तो आपल्यापासून दुरावला जाईल. परंतु त्याने तशा पद्धतीचं कोणताही भीती बाळगली नाही आणि आपले हे दोन्ही सम्यक आणि अलंकार या 2 गोलंदाजांना मात्र यूज केलेला आहे. आणि शेवटचं षटक मात्र आता हा एक अपकमिंग स्टार आहे आणि खरोखरच कालच माझी त्याची गाठभेट झाली तेव्हा तो मला बोला, दादा तू का खेळत नाही? तर बोलू भाऊ मी रिटायरमेंट घेतले, परंतु मला तुझा खेळ खूप आवडतो.
मी स्वतः बऱ्याचशा खेळाडूंची तारीफ करत नाही, पण हा खेळाडू असा आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचे ऑफ ब्रेक, लेग ब्रेक आणि एकदम शांत खेळाडू आहे. म्हणजे काही खेळाडू लगेच हवेमध्ये जातात, रील बनवणं, स्टेटस ठेवणं, परंतु हा जो साहिल जाधव आहे खरोखरच व्हेरिएशन भरपूर आहे त्याच्यामध्ये. आणि सतीश जाधव यांची एक मी तर म्हणेन धाटाव गावची ही खोज आहे. आणि खरोखर काय घडलंय, 3 धावा, 32 धावा मात्र झालेल्या आहेत. आणि महादेवडी संघाचे सपोर्टर मात्र खूप आनंदात आहेत, मुरलीबाई त्यांचे सहकारी. आणि प्रत्येक प्रदेश या मैदानाचे खासियत अशी आहे ना की प्रत्येक संघाच्या बसायच्या जागा ठरलेल्या आहेत. ते तिथेच बसणार बघा. धाटाव संघाचा जो कॉर्नर आहे तिथेच बसतात. महादेवडी संघाची पण आता या चषकात त्यांनी मला वाटतं काही जागा मंत्रून किंवा काही हे करून घेतली असेल मुरलीबाईंनी, कारण ते तिथेच जात आहेत. परंतु कसं असतं क्रिकेटमध्ये बघा, आपण मला अनिल कुंबळे जेव्हा रिटायरमेंट आलं ते त्याची टोपी काय मात्र त्यांनी बदलली नव्हती. त्या टोपीला घामाचे पूर्ण स्पॉट दिसत होते. परंतु काही काही खेळाडूंचा टी शर्ट असू दे किंवा बॅट असू दे, बुटा असू दे, काही जण तर त्या खेळायला जाताना ज्या गाडीवर जातो ना फायनल मारली तर तीच गाडी घेऊन जाणार. अशा काही गोष्टी या क्रिकेटमध्ये पाळल्या जातात. नक्कीच प्रत्येकाचं आपण काहीतरी म्हणे की लकी चार्म असतं की ते जे फॉलो करत असतं, त्यांचं डेली रुटीन झालं असतं की तरी ग्राउंडमध्ये जायचं झालं तर काही काही प्लेयर असे पण असतात की मॅच खेळायच्या आधी पण ते कुणाच्या तरी पाया पडतात, कुणाला तरी मेसेज सुद्धा करायची सवय लागलेली आहे. काही काही जर एवढे बेस्ट फ्रेंड आहेत की जर पार्टनर सोबत असेल तर चांगली पार्टनरशिप देखील मैदानामध्ये असते की त्याच्यावर तो आपला म्हणूया की एक विश्वास बिल्डअप झालेला असतो की आपल्या सोबतीचा खेळाडू जर नेहमी आपल्यासोबत मैदानामध्ये असेल, एकाच दिवस नसेल तर त्याची कमतरता त्याला देखील भासते. आणि पंचांनी मात्र हा सोयीव चेंडू घोषित केलेला आहे. तसेच आपण पाहिलं 2011चा वर्ल्ड कप सचिन तेंडुलकरने पूर्णपणे फायनल उभ्याने पाहिली होती. सहवागला पण त्यांनी उभा ठेवला होता का इथनं हलू नकोस, इथनं जर हल्ला तर आपले विकेट जात आहेत. म्हणजे पूर्ण 3 तास हे जे 2 आपले आयकॉन आहेत म्हणजे इंडियाचे ते देखील हे पाळतात. त्याला अंधश्रद्धा म्हणा किंवा काही म्हणा, परंतु क्रिकेटच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी भरपूर पाळल्या जातात. आणि साहिल जाधव मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. नक्कीच 3 चेंडूंचा खेळ ओव्हरमध्ये झाला. 3 धावा साहिलने खर्च केल्या आहेत, 4 धावा साहिलने खर्च केल्या. संघाची धावसंख्या पाहिली तर 33 धावा धाव फलकावर लागली आहे. जवळपास आपण म्हणूया की रोख लावलं साहिलने अद्यापपर्यंत धाव फलकावरती, कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. त्याच्या आधीचा बॉल आपण पाहिला तेव्हा बॅट्समन सफल झाला, त्याने ऑफकटचा वापर केला होता. बॅट्समनला वाटलं की लेगकट टाकेल, बॉल वाईट भेटेल, पण बॉल आतमध्ये आला, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. बॅट्समन एका जागी स्थिर राहिला, फुटवर्कचा वापर केला नाहीये तर लेगकटचा वापर केला. म्हणजे पूर्णपणे आपण म्हणूया की बॅट्समन माइंड सोबत हा बॉलर खेळतोय. आणि आता मात्र काय घडलंय, मगाशी पण प्रितेश जेव्हा तिसरे बरोबर सामना चालू होता ना तर टर्निंग पॉइंट जे षटक होतं ते साहिलचं होतं. शेवटचे 3 चेंडू तर त्यांनी निर्धावच काढले. त्या 3 चेंडूमध्ये जर 7-8 धावा जरी आल्या असत्या तर क्वार्टर फायनलचा सामना देखील धाटो संघाला थोडासा जड गेला असता. आणि तशीच पुनरावृत्ती आता करतोय तो बघा. आता मात्र काय घडलंय, पंच मात्र आता सांगतायत की सोयीव चेंडू आहे. जसं ज्या खेळाडूला जास्त स्पिन असतो ना त्याला मात्र हा धोका असतो की त्याच्याकडून अतिरिक्त धावा ह्या जातात. 36 धावा धाव फलकावर झाले. शेवटचा 1 चेंडूचा खेळ आहे ना बाकी आहे. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळाली. एक खराब चेंडू पाहायला मिळतो. इथून आपण पाहिलं तर लक नसावा आपण म्हणूया की क्षेत्ररक्षकाचा, कारण की टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आणि अतिरिक्त स्पिनने बॉल बाउंड्री लाईनच्या पार गेला. 40 धावा धाव फलकावर लागल्यात. 41 धावांचं आव्हान आहे. जवळपास आपण म्हणूया की 10च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील लाटाव संघाला जर फायनलमध्ये श्रीराम महादेवाडी संघासमोर खेळायचं असेल तर. आणि हा सामना चालू होण्याच्या आधी जेव्हा अनिकेत देशमुख आउट झाला तेव्हाच आपण बोललो होतो की 35-40 धावा ह्या बनवाव्या लागतील. आणि जसा जो तसा शब्द माझा त्यांनी पकडलेला आहे आणि परफेक्ट 40 धावा ह्या त्यांनी बनवलेल्या आहेत. आणि नक्कीच 41 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी जेव्हा सोन्याचं धाटाव मैदानात उतरेल ना तर धाटाव संघ मात्र हा संघ हा सामना सहज सोडणार नाही. त्यांच्याकडे पण चांगले फलंदाज आहेत. आणि धाटावचे जे फलंदाज आहेत ते असे आहेत की पूर्णपणे चारी बाजूने खेळतात. म्हणजे रिव्हर्स स्वीप जर सगळ्यात जास्त कोलाड क्रिकेट असोसिएशनमध्ये जर कुठले खेळाडू मारत असतील
रिव्हर्स आता बरेच खेळाडू आता खेळायला लागले, पण आमचा हॅरी जाधव हा 10 वर्षापासून या मैदानावर रिव्हर्स खेळतोय. तेव्हा तो एवढा छोटा होता, जेव्हा धाटा संघाने फायनल मारली होती तेव्हा त्याचं चॅम्पियन म्हणून एक गाणं रिलीज झालं होता, व्हॉट्सअपवर आलं होतं. तेव्हा काय स्टेटसचा जमाना नव्हता, परंतु भरपूर छोटा होता. तेव्हा त्यांनी ते चष्मा लावून ते व्हिडिओ बनवला होता, तो अजून माझ्या स्मरणात आहे. तर आता मात्र तो हॅरी थोडासा मोठा झालाय, थोडा नाही बराच मोठा झालाय. आता पाहूया त्याला त्याचा मोठेपणा आहे ते त्याच्या खेळातून दाखवा लागणार आहे, किंवा कॅप्टन कोण भावेश ठमके आत्ताच एक सुनेरा दौर म्हणजे त्याच्याच कॅप्टनशिपमध्ये गजाननजी गोळे यांच्या संघाने कोलार प्रीमियर लीगचा जो मानाचा झळाळता चषक पटकावला. अंडर एस्टिमेट ज्या संघाला केलं होतं की हा काय संघ आलाय, आणि भावेशने दाखवून दिलं की माझ्या नेतृत्वाखाली या संघाला मी चॅम्पियन बनवलंय. कारण की कसं असतं मित्रांनो, जेव्हा सैनिक हे लढत असतात परंतु यशाचा भागीदार पण सेनापती होतो आणि अपयशाचा भागीदार पण सेनापती होतो. तर त्या सेनापतीने आता मात्र कशाचा भागीदार व्हायचा हे ठरवण्यासाठी मात्र आता ही जोडी मैदानात उतरते, आणि भावेश ठमकेला मात्र आता आपली कॅप्टनशिप इनिंग खेळावी लागेल. नक्कीच रुपेश बोललास की हॅरीने चॅम्पियन्स सॉंग्सवर डान्स केला होता, तेव्हा हॅरीने केला होता. आता तीच संधी धाटव संघाकडे पण पाहिली तर अलंकारकडे देखील आहे, कारण की त्याचाही वेळ आपण पाहिला तर जवळपास 14 ते 15 वर्ष असेल. त्याच्याकडे देखील ती संधी आहे. जर धाटव संघाने चांगली कामगिरी केली तर अलंकारची देखील व्हिडिओ आपण म्हणूया की व्हायरल होऊ शकते असता. आणि जर श्रीराम महादेवडी संघाने जर फायनल मारली तर मला वाटतं त्यांची मिळवणूक निघेल सकाळी, असा एक अंदाज मला वाटतंय. त्यांची तयारी चालू आहे आणि डीजे विजयची तयारी आहे त्यांची नक्कीच, कारण की 11 वर्षाची प्रतीक्षा आहे, काही छोटा कालावधी नाही. एक पायरी फक्त दूर आहे आणि पाहायचं आहे. मिरवणूक तर दोन्ही बाजूनी निघणार आहे, परंतु ती कुठल्या बाजूने जाईल, इकडे धाटव साईडला जाईल श्रीराम महादेवडी आणि एरसन खाम संघाचा रस्ता एकच आहे. तर आता फायनलला कुठला संघ येतोय त्यावर आपला रस्ता ठरेल, पण मिरवणूक नक्कीच निघणार आहे, कारण की हा चषक पण मानाचा आहे. नक्कीच मानाचा चषक आहे. मानाच्या चषकासाठी आपण म्हणूया की जे दादा संघाचे दावेदार आपण म्हणू शकतो ना की ठरत होते ह्या वर्षी हंगामात जे संघ फॉर्म मध्ये होते ते सगळे संघ आपण म्हणूया की हे टुर्नामेंट मधून बाहेर झाले, एलिमिनेट झाली आहे. तर नवीन 3 संघ आपण पाहिले तर आले आहेत की त्यांचा परफॉर्मन्स आपण म्हणूया की थोडाफार ह्या 1-2 वर्षामध्ये कॉन्स्टंट नाहीये, खालीवर चढ उतार अशी होत असते. तर नवीन एखादा चॅम्पियन इथे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच फक्त 11 वर्षामध्ये फक्त गेलाच वर्ष अपवाद होता प्रितेश, नाहीतर ह्या असोसिएशनच्या चषकामध्ये आहे ना टॉपचे संघ कधीच फायनल मारत नाही. पंचांनी घोषणा केलेली की सामना चालू होत आहे, टॉपचे संघ हे कधी म्हणजे फार रेअर ते टॉप 3 मध्ये पण जात नाही. फक्त गेल्या वर्षी अपवाद होता, कारण की 1 आणि 2 नंबरचे संघच फायनल आले होते आणि 2 नंबरच्या संघाने पोस्टाचीवाडी संघाने फायनल मारली, परंतु 1 नंबर रँकिंगच्या संघाने फायनल मारलेली अजूनपर्यंत काय माझ्या तर लक्षात नाही. यावर्षी पण तर हे तिन्ही संघ यावर्षी रँकिंगच्या आसपास पण नव्हते. श्रीराम महादेवडी संघाने मला 1-2 फायनल काही मारल्या होत्या, परंतु धाटाव आणि एरसन खाम या संघाने तर एकही फायनल मारली नाही. नक्कीच, कारण की प्रत्येकाचं जीवन असतं, प्रत्येकाची फेवरेट टुर्नामेंट असते. जेव्हा जेव्हा नाईट चषक असते तेव्हा धाटावचा खेळ चांगला असतो. आपण म्हणूया की जेव्हा एंड म्हणजे सीझन संपत येतं तेव्हा हा धाटाव संघ फॉर्म मध्ये येतं आणि त्यांचा खेळ एकदम चांगल्या रीतीने खेळत असतात. आता देखील पाहिलं तर भावेशसाठी म्हणूया की लक आहे, बॉल पडल्यानंतर बॉल एवढा फिरला की दोन्ही फिल्डरच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक जातोय. 4 धावांसाठी येतोय पहिला चौकार. कालच प्रदेश या गोष्टीवर मी सांगितलं होतं, कारण की एक ऑब्झर्वेशन माझं असतं बरंचसं की नाईटमध्ये कोण चांगला खेळतो, डेमध्ये कोण चांगला खेळतो. तर नाईटमध्ये मी सापाया वरसगावचं नाव घेतलं होतं, स्वराज ग्रुप कोलाड संघाचं पण नाव घेतलं होतं आणि धाटाव संघाचं पण नाव घेतलं होतं. तर तिन्ही 4ही संघाचा परफॉर्मन्स खूप छान झाला. श्रीराम महादेवडी संघ हा काय नाईटला चांगला खेळत नाही, हा त्यांचा इतिहास होता, परंतु तो बदललेला आहे त्याने यावर्षी. कारण की मुरलीबाईचा तर पूर्णपणे विरोध असायचा, तो नेहमी बोलायचा की नाईट चषक कशाला ठेवता, डे ठेवा, कारण आमच्या पोरांना एवढ्या लाईटची सवय नाही. परंतु आता त्यांनी सवय पाडून घेतलेली आहे. 11 वर्षाचा संघर्ष करून मुरलीबाईच्या सर्व टीमनी फायनलपर्यंत मात्र धडक दिलेली आहे. आता पाहायचं कसा माहिती आहे, एक पाऊल फक्त दूर आहेत आणि त्यांच्यासोबत कोण येणार. सतीश जाधव तर फुल कॉन्फिडन्सने सांगतायत की रुपेश हा जर चषक आमच्या गावात गेला ना तर कमीत कमी 20 ते 25 हजार माझ्या खिशातून जाणार आहेत. ह्याही टॅली पण त्यांनी करून ठेवलेली आहे. तर आता पाहायचं त्यांची टॅली बिघडवायचं काम कोण करणार. आणि पाहायचं भावेश मात्र आता बाद झालेला आहे.
नक्कीच आपण म्हणूया की भावेशच्या बॅट मधून दोन चौकार आले होते, कॉन्फिडन्स लेवल हाय होती, आतमध्ये शफल होऊन आपण म्हणूया की जस्ट फक्त फिल्डरला त्याला बीट करायचं होतं 4 धावांसाठी, पण म्हणूया की तेवढंसं टायमिंग नीट झाला नाही, बॉलचं तेवढं पेस नव्हतं की बॉल फिल्डरला बीट करून जाईल. भावेश आपण म्हणूया बाद झाला, म्हणजे जवळपास आपण म्हणूया की एक सर सेनापती संघाचा बाद झाला. इथून जबाबदारी आपण पाहिली तर साईलला घ्यावी लागेल, किंवा आपण म्हणूया की ऋतिक माटे किंवा शुभम मोरे आता ह्यांच्या खांद्यावर पूर्णपणे जबाबदारी आली आहे मॅचची. इथून एखाद्या फलंदाजाला मैदानामध्ये थांबावं लागेल, चांगली फलंदाजी देखील करावी लागेल. प्रितेश, नक्कीच जेव्हा जेव्हा माईक माझ्या हातात मी घेतो ना, तेव्हा मी माझ्या माहितीचे काही जे किस्से असतात, काही इतिहास असतो तो सांगत असतो. जेव्हा जेव्हा वेळ भेटतो, आता मधला वेळ असतो, आता आपण कोलाड क्रिकेट असोसिएशनचा इतिहास पाहिला तर एका दिवशी हे 2 सामने होतात, म्हणजे 2-2 ठिकाणी सामने होतात. तर बऱ्याच संघांचा असा प्रयत्न असतो की एकाच दिवशी 2 फायनल आपण मारू शकतो का. तर 11 वर्षाच्या इतिहासात कोलाड क्रिकेट असोसिएशनमध्ये फक्त 2 संघ असे आहेत का त्यांनी 2 फायनल एका दिवशी मारलेले आहेत. तर हा चेंडू झाल्यावर मी ती माहिती देईन. आणि पुन्हा एकदा हा झेल उडालेला आहे आणि बाद, लगातार बॅक टू बॅक विकेट इथे मात्र गेलेले आहेत. तर आता आपण सोलापूर धाटा संघाला थोडासा अडचणीमध्ये टाकून शुभम मोरे पण मैदानाच्या बाहेर जातोय, कबड्डी स्टार असलेला खेळाडू. तर आता तर मागाच्या विषयावर प्रितेश येतो मी की तुमच्या हा ग्रामीणमध्ये पण 2 टुर्नामेंट होतात, कोलाडमध्ये पण 2 होतात, परंतु बऱ्याच संघाचं स्वप्न असतं की एकाच दिवशी 2 फायनल माराव्या. मग मला वाटतं भाग ग्रामीणमध्ये पिंगळजाई संघाने प्रितेशने माहिती दिली, तर आमच्या कोलाड असोसिएशनमध्ये 11 वर्षात 2 संघांनी मारलेले. एक तर आता संघाचं नाव घेतो ते म्हणजे सीधा महादेवाडी संघ, जो अंतिम फेरीत दाखल झालेला आहे. त्या संघाने मला वाटतं 2015 साली पहिल्याच वर्षी एकाच दिवशी 2 फायनल मारले होते. आणि दुसरा संघ आहे तो आमचा वीर हनुमान संभे संघ. या 2 संघा व्यतिरिक्त अजून कुठल्याही संघाला एका दिवशी 2 फायनल मारता आल्या नाही आहेत. पण सीधा महादेवाडी संघाने जे 2 फायनल मारल्या होत्या त्यांचा ए संघाने आणि बी संघाने दोन्ही संघांनी मारल्या होत्या, आणि संभे संघाने मारल्या होत्या. तेव्हा एक ठिकाणी खेळून दुसऱ्या ठिकाणी पण ए संघानेच मारल्या होत्या. असा हे एक इतिहास आहे या कोलाड क्रिकेट असोसिएशनचा. तर नक्कीच, कारण की जेव्हा आपण म्हटलं संभा संघ, तर मग संभे संघाबद्दल म्हटलं तर असे तुझ्यासारखे काही खेळाडू होते की फायनल खेळण्यासाठी ते त्यांच्या मनाने अर्धी मॅच पण म्हणजे असे पाहिजे असेल 4 ओव्हरला 40 पाहिजे असतील की मॅच 2 ओव्हर संपून देखील दुसरीकडे खेळायला जाऊ शकत असतील. कारण की त्या दर्जाचं क्रिकेट तेव्हा महादेवाडी संघाचं देखील होतं आणि संभे संघाचं देखील होतं. कारण की अशी फलंदाजी महादेवाडी संघाची अजूनपर्यंत पाहायला मिळते की जेव्हा जेव्हा महादेवाडी संघ समोर एखादा संघ असेल तर 7 ते 8 असे फलंदाज असतात की ह्याला याची विकेट घेतली की दुसरा फलंदाज नवीन येतो, त्याची विकेट घेतली की आणखी एक नवीन फलंदाज येतो. म्हणजे जवळपास महादेवाडी संघामध्ये 5 ते 6 फलंदाज असे आहेत की ते मॅच एक हाती आपल्या संघाला जिंकून देऊ शकतात. जेव्हा या असोसिएशनचं क्रिकेट नव्हतं ना प्रितेश, तेव्हा सीधा महादेवाडी ग्रामीणमध्ये, त्यानंतर वीर हनुमान संभे आणि खैरवाडी या आमच्या 3 संघांचे असे सामने व्हायचे ना की हा संघ त्या संघाला हरवायचा, तो संघ त्या संघाला हरवायचा. पण फिरून फिरून या 3 संघांमध्ये सामना व्हायचा आणि या तिघांमधलाच एक संघ हा ग्रामीणमध्ये फायनल हा मारायचा. अतिशय मजबूत असे ग्रामीणचे जे 3 संघ या कोलाड विभागातील धाटापर्यंत पहिले, तर हे 3 संघाचं मी नाव नक्कीच घेईन. नक्की संभे संघाचा खूप वेळा मॅच खैरवाडीच्या ग्राउंडवर देखील पाहिले की 6-6 ओव्हरच्या मॅच व्हायच्या. रॉयल्स आपण म्हणे की तेव्हा भाई संघ देखील असायचा. एक वेगळी मजा होती तुमची खेळण्याची तिथे, कारण की जेव्हा जेव्हा तू कॉमेंटेटरला असतो ते सगळे जुन्या मेमरीज शेअर करतोस, खूप बरं वाटतं ऐकायला. नवीन प्लेयर्सला पण म्हणूया की त्यांना देखील कळतं की आधीचं क्रिकेट कसं होतं. कारण की आता आपण क्रिकेटला येतो, युट्यूब लाईव्ह वगैरे आहे की आम्ही असं खेळलो, आम्ही तसं खेळलो, तर युट्यूब लाईव्ह वगैरे काही नव्हतं. तरी देखील त्या प्लेयरची चर्चा आठवड्याभर ती मैदानामध्ये होत असायची. 10 धावा मात्र फलकावर लागलेल्या आहेत. हळूहळू सामना मात्र आता टाईट होतोय. नुसतं बोलून चालणार नाही सतीश जाधव, तर तुमच्या खेळाडूंना मैदानात कामगिरी करावी लागेल. आणि नक्कीच साहिल जाधव या चेंडूवर काही ना काहीतरी बघा चमत्कार करणार असं म्हणजे सांगतोय कॉन्फिडन्स. परंतु त्यांनी एक फुलटाच चेंडूला पण सरळ खेळलेला आहे आणि 2 धावा मात्र काढून तो सामना शेवटपर्यंत घेऊन जातोय. त्यांना माहिती आहे 4 गोलंदाज आहेत, कुठलाही एक गोलंदाज आपल्याला थोडासा लूज भेटला तर आपण त्यावर हमला करू. कारण की त्यांच्याकडे अजून एक असा फलंदाज आहे प्रितेश, जो गेल्या वर्षीचा मालिकेवरचा फ्रीज त्यांनी गेला होता. त्या मला वाटतं ऋतिकला यावर्षी बॅटिंग भेटली का नाही अंदाज नाही मला, परंतु तो अजून त्यांच्याकडे बाकी आहे. तो शेवटच्या षटकामध्ये 13, 14, 15 धावा असल्या तरी तो काढू शकतो.
नक्कीच साहिलचा आपण विचार केला तर मॅच अंगावर घेऊन खेळतोय, कारण की ह्याच मैदानावरती साहिलने 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असताना ती मॅच टाटा संघाला देखील विजयी करून दिली होती. म्हणजे त्याच्याकडे कॉन्फिडन्स आहे. बराचसा क्रिकेट साहिलने या ग्राउंडवर देखील खेळला, पूर्णपणे ग्राउंडचा अभ्यास देखील केला. म्हणजे जवळपास म्हणूया की हे पहिले 2 जर मेन बॉलर्स गेले तर त्यानंतर तो अटॅकिंग क्रिकेट देखील पूर्ण एकदाचा गिअर चेंज करून खेळू शकतो. नक्कीच त्याच्याकडे फटक्यांची वैविध्यपूर्णता आहे ना, ती भरपूर आहे. बघा आपण शॉट चांगला मारला होता, क्षेत्ररक्षण झालं नसतं तर नक्कीच 1 पेक्षा अधिक धावा या चेंडूवर मिळाल्या असत्या. परंतु हळूहळू अलंकार खांडेकर यांचा संघ पण थोडासा कमबॅक करतोय आणि खाम संघाचे पण सपोर्टर भरपूर आहेत, थांबलेले आहेत. जरी खाम संघ पराभूत झाला असला तरी पण ते आपल्या एसन खाम संघासाठी पण बराचसा सपोर्ट आहे मैदानात. आता पाहायचं आहे कोणत्या सपोर्टरचा संघ जिंकणार. नक्कीच सपोर्ट तर सगळ्या टीमला आहे आणि आता पाहिलं तर नक्कीच चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. फिल्डर थोडा आपण म्हणूया की फंबल झाला, चेंडू गॅपमधून पाहिलं तर थर्डमॅनच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या पार जातोय आणि एक धाटव संघासाठी आपण म्हणूया की संजीवनी देणारा चौकार येतोय. आणि खरोखर अलंकार खांडेकरांचं नाव घेतलं आणि त्यांच्याकडून चेंडू 4 धावेसाठी गेला. म्हणजे एखाद्याचं नाव घ्यावं का नाही हा पण आता प्रश्न मला आता पडायला लागलाय. नक्कीच थोडंसं मिसफिल्डिंग केलं, मात्र एफर्ट द्यावे लागतील. अशी मिसफिल्डिंग करून प्रज्वल लोखंडे आपला संघ अंतिम फेरीत जाणार नाहीये. आपल्याला रक्ताचं पाणी करावं लागेल, कारण की इतिहास हा संघर्ष करणाऱ्यांचा लिहिला जातो. फक्त हातवारी करून आणि तोंडाने बोलणाऱ्यांचा इतिहास हा कधी लिहिला जात नाही. तर आपल्याला मात्र भरपूर कष्ट आणि परिश्रम करावे लागणार आहेत. नक्कीच मॅचकडे जाऊया. 17 धावा हाफ फलकावर लागले. शेवटचे 1 चेंडूचा खेळ ना, बाकी स्टेप आउट करून गॅपमध्ये खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. त्या रिझनमध्ये बॉल जाते, क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण देखील करतोय. सिंगल तर कंप्लीट केली गेली आणि दुसऱ्या रनचा प्रयत्न आपण म्हणूया की दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि काय होतं मैदानामध्ये की जिथे हॅरी धावत आला होता, रनआउटची विकेट भेटली असती, बॉलरला बॉल कॅरी करता आलं नाहीये. पुन्हा एकदा पण म्हणूया की साहिलने रन घ्यायचा प्रयत्न केला, हॅरीने त्याला पुन्हा परत पाठवलं. म्हणजे एक वेगळंच आपण म्हणूया की दृश्य असं झालं की पहिलं हॅरीने रनचा प्रयत्न केलं, साहिलला इंटरेस्ट नव्हता. नंतर हॅरी माघारी गेला, साहिलला रन घेण्यामध्ये इंटरेस्ट होता, तेव्हा हॅरीने त्याला परत पाठवलंय. म्हणजे दोन्हीकडे रनआउटची विकेट भेटली असती पण थ्रो काही चूक झाला नाही. आणि नक्कीच सपोर्टर मात्र आता हळूहळू जागे होत आहेत सोनसिद्ध धाटव संघाचे. जर साहिल जाधव यांनी हा चषक मारून दिला सोनसिद्ध धाटव संघाला तर रोख 2000 रुपयाचं पारितोषिक साहिलसाठी डिक्लेअर केलेलं आहे. तर मित्रांनो आता जो हा रनआउटचा प्रकार झाला तर नक्कीच हॅरी मात्र ते रन नव्हती, कारण की रन पूर्ण कधी होते जेव्हा दोघांचा पण संमती असते तेव्हाच ती रन पूर्ण होते. यामध्ये एकाला रनआउट व्हायचाच होता, त्यामुळं धाटव संघाचं संकट मात्र धाव मिळाली नाही पण रनआउटची विकेट मात्र वाचलेली आहे, कारण की रन कुठल्याही अँगलमध्ये नव्हती. 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता. सामना पूर्णपणे दोलनामय अवस्थेमध्ये आहे. तर कुठला संघ हा सामना जिंकणार? दोन्ही संघ इच्छुक आहेत की अंतिम फेरीत जाण्यासाठी. धाटव संघाने त्याचा आस्वाद घेतलेला आहे, परंतु येसन खाम संघाने मात्र कधीही अंतिम फेरीमध्ये दाखल झालेले नाही आहे. चला वेळ लावू नका प्लीज. गेल्या वर्षीची जी फायनल झाली ती आपली उजेडामध्ये झाली, त्यामुळे जो नाईटचा फील आहे तो मात्र गेल्या वर्षी काही मिळाला नाही. कंप्लीट 7:30 पावणे 8 वाजता फायनल झाली गेल्या वर्षी. यावर्षी मात्र 5 षटकांचे सामने होऊन देखील व्यवस्थित असे काटेकोर नियोजनामध्ये सामने पुढे चाललेले आहेत. 12 चेंडू 23 धावा पहिला चेंडू आणि आता मात्र सुंदर फटका. मगाशीच मी बोललो की धाटव संघाचे जे खेळाडू आहेत ना यांच्याकडे एवढे शॉट आहेत ना की ह्यांना जर ओपन ग्राउंड असेल ना ते कुणालाच ऐकत नाही. जर धाटाव संघाला हलवत असेल तर लॉक ग्राउंड पाहिजे, पाठीमागे बाउंड्री नाही पाहिजे, तर बऱ्यापैकी ते कंट्रोलमध्ये येतात. कारण त्यांच्याकडे रिव्हर्स आहे, पल्लू आहे, दिलस्कूप आहे, स्ट्रेट मारतात, लेग साईडला मारतात, समोर मारतात, सगळे फटके आहेत. फक्त जेव्हा त्यांचा लक नसतो ना तेव्हाच ते पराभूत होतात. 22 धावा झालेल्या आहेत. उदय तेलंगे गोलंदाजीसाठी त्याच्या पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केलेला आहे हॅरीने. आता बघा कुठला तरी वेगळा शॉट तो मारणार.
आणि आता मात्र काय घडलंय, चेंडू नो मॅन्स लँडमध्ये आणि त्यांची रनिंग बिटवीन द विकेट बघा. अजून असंच धावले तर थोड्या वेळात ते घाटाला पोचतील, एवढा फास्ट रनिंग आहे त्यांची. दोन्ही जाधव बंधू मला वाटते सतीश जाधव यांच्या संघामध्ये त्यांची भावकीचाच भरणा जास्त आहे असं वाटतं. मला 8 का 9 जाधवच आहेत आणि 4 का 5 त्यांच्यामध्ये ते 2 का 3 सख्खे भाऊच आहेत. म्हणजे पूर्णपणे फॅमिली टीम, वन टीम वन ड्रीम, तशी सतीश जाधव यांची ही सोनासिद्ध धाटोची टीम आहे. आणि खरोखरच क्रिकेटमध्ये या रिव्हर्सच्या फटक्याला जे कॉमेंटेटर आहेत पनवेल भागातले, त्यांनी बोलले काय 8 धावा फटका, आणि खरोखर तो 8 धावात फटका बनितो बनितो अब्दुल गनी. आता चांगला खेळाडू हॅरी, काही गरज नव्हती हा फटका मारण्याची आणि स्वतःची विकेट मात्र त्यांनी बहाल केली आहे. आणि आता मात्र गेल्या वर्षीचा मालिकावीर जो फ्रीज घ्यायला पण सकाळी नव्हता, तो डायरेक्ट कामावरच गेला फायनल मारून, त्याचा फ्रीज मात्र दुसऱ्यांनी नेला. आता पाहायचं आहे गेल्या वर्षी मला फ्रीज का भेटला होता, त्याचं उत्तर त्याला आता या वर्षी द्यायचं आहे. नक्कीच गेल्या वर्षी चांगल्या फॉर्ममध्ये होता, ओपनिंगला येत होता, पहिल्या मॅचमध्ये जरूर त्याने 50 लगावली होती. पण आता आपण पाहिलं तर धावा चेस करायचे, 3 फलंदाज बाद झाल्यानंतर इनायत नंबर 5 ऋतिक जाधव आलाय. आणि मॅचचं समीकरण जर पाहिलं तर अद्यापर्यंत धावफलकावर धावा 24 धावा लागल्यात. जिंकण्यासाठी अजून देखील 9 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जवळपास विचार केला तर एखादा मोठा फटका या ओव्हरमध्ये जर आला तर नक्कीच झाटा संघ मॅचमध्ये येऊ शकतो, कारण की 50-50 मॅच आहे. ऋतिककडे जी क्षमता आहे, साहिलकडे देखील ती क्षमता आहे, तर त्यांना ते स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतील. इथून नक्कीच आपण म्हणूया की फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, सक्सेसफुल आपण म्हणूया की ठरतोय काय, आणि जरूर नक्कीच खरोखरच प्रितेश मी मागासपासून बोलतोय की यांना क्षेत्ररक्षण लावायचं तरी कसं. जेव्हा आमच्या काळातला क्रिकेट होता ना, तर सर्कल नावाचा प्रकारच नव्हता. सगळे फक्त एक बॉलर आणि किपर, 2 9चे 9 प्लेयर बाउंड्रीवर, तर कसा षटकार मारणार, कशा धावून काढणार. आणि आता बघा हे सर्कल प्रकार आला, 2 प्लेयर बाहेर, 3 प्लेयर बाहेर, 4 प्लेयर बाहेर, त्यामुळे बरेचसे शॉट हे आता ओपन झाले. आणि तेव्हाच्या काळामध्ये असे ओपन ग्राउंड नसायचे, तेव्हा बॉल जर हातात भेटला तर आपलं नशीब समजायचा, कारण की शेताडीमध्ये मॅच व्हायच्या. तर आता क्रिकेट पूर्णपणे आधुनिकतेकडे वाटचाल करतोय. नक्कीच. आणि संबे संघाचा ग्राउंड आपण म्हणूया की क्रिकेटची पंढरीच आहे. बऱ्याचशा टुर्नामेंट इथे होत असतात आणि ह्या ग्राउंडवर खेळण्याची एक मजाच वेगळी असते. आता आपण पाहिलं तर पहिला आपण फाईन लीगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, आता स्विचिटचा प्रयत्न केला गेला होता, पण तो प्रयत्न पूर्णपणे फसला आहे. मॅचचं समीकरण पाहिलं तर 7 चेंडू आणि 13 धावा. तर जेव्हा आता घाटव संघाच्या प्लेयरनी रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केलाय, म्हणजे हॅरी असेल तो देखील अनसक्सेसफुल ठरला, आता साहिलने केलाय तो देखील अनसक्सेसफुल ठरलाय. म्हणजे प्रत्येक डॉट बॉलवर ही मॅच आपण म्हणूया कुठेतरी दूर जाईल घाटव संघाकडून. नक्कीच प्रितेश, क्रिकेटची पंढरीला काय म्हणतात, कारण की या मैदानाला इतिहास आहे. आणि नक्कीच आता मात्र साहिल जाधव बाद झालेला आहे. आणि आमचे अलंकार खांडेकर यांचे सुपुत्र ध्रुव खांडेकर यांनी मात्र स्टेजवर एवढ्या जोरात टाळ्या वाजवल्या, तेव्हा आम्हाला समजलं की खाम संघाचा मग सपोर्टर इथे बसलेला आहे. आणि 6 चेंडू आणि 13 धावा, पूर्णपणे सामना हा अटीतटीकडे झोकला आहे. 6 चेंडू आणि 13 धावा. आणि नवीन फलंदाजीकडे येतोय कबड्डी स्टार अजय मोरे. खरोखरच अजय मोरे या संघातून खेळतोय. मी पण आता बऱ्याच यावर्षी पूर्ण सामने काही पाहिले नाही, परंतु अजय मोरे क्रिकेट खेळतो चांगला असं म्हणजे ऐकून होतो. पण आता बघूया आपल्या संघासाठी तो काय करतो. सतीश जाधव पण स्वतः पाठी थांबलेत. सतीश जाधव पण गिरट्या मारतायत का, इकडून तिकडून फेऱ्या मारतायत का कसा. पण आपल्या संघाला उमेश खैरे पण आहेत, मला वाटतंय उमेश खैरेंचा काय आवाज आला नाही आहेत. खरंच म्हणजे सपोर्टर असतील ना रावटा संघाचे उमेश खैरे, हे सतीश जाधव यांची सावली. म्हणजे जिथं सतीश जाधव राहतील तिथं उमेश खैरे असणार. आणि दिवस रात्र आपल्या संघाच्या पाठीमागे राहणारे असे पाठीराखे मिळणं फार महत्त्वाचं असतं. ते संघाच्या सुखात पण संघासोबत असतात आणि संघाच्या दुःखात पण संघासोबत असतात. नक्कीच एक म्हणेन की उमेश खैरे म्हणजे झाटा गावातील एक होळीचे खास समालोचक असतात. जेव्हा झाटा गावामध्ये DPL असेल किंवा होळी कबड्डी चषक असेल, उमेश खैरे नसतील तर त्या मॅचला मजा नसते, त्या टुर्नामेंटला मजा नसते. एक चांगलं समालोचक ते देखील आहे झाटा गावचे. आणि नक्कीच एक कॉमेडी पर्सन आहेत. त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी हास्य, म्हणजे दुसऱ्याला हसवणं ही पण एक कला असते आणि ती कला सहजासहजी अवगत होत नाही. आणि आता मात्र मैदानामध्ये हसण्याचे दिवस राहिलेले नाहीत रितेश. मैदानामध्ये आता टेन्शनचं काम चालू झालेलं आहे, कारण की 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे.
नक्कीच एक चांगली जमेची पाठ जो असेल की ऋतिक जाधव ऑन स्ट्राईक आहे, त्याच्याकडे क्षमता आहे की 5 चेंडूमध्ये त्याला फक्त 2 षटकार क्लिअर करायचे आहेत. 2 मोठे 6 बिग हिट त्याच्या बॅटमधून आले तर जाटव संघ नक्कीच ही मॅच जिंकू शकतो आणि तो कारनामा त्याला करावा लागेल. आपण म्हणूया की कुठेतरी प्रॅक्टिस पासून दूर आहे, शॉर्ट सिलेक्शन मध्ये कुठेतरी चुकी होतोय. आता म्हणूया की 6 मध्ये 13 धावा हवे होत्या, तर समीकरण आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि 13 धावा. कुठेतरी फुटवर्क मध्ये बदल करावा लागेल आणि हे शॉट एक्झिक्यूट करावे लागतील. पण नक्कीच फॉर्म इज टेम्पररी आणि क्लास इज परमनंट. पण माझं मन मला सांगते की साहिल जाधव एका दुसरा फटका तरी मारणार, तर आणि तो मारावा त्याला या 1 ते 2 चेंडूमध्येच मारावा लागणार आहे. पाहायचं आहे आणि हा गोलंदाज त्याला रोखेल का. आणि मात्र पूर्णपणे कमबॅक केलेला आहे आणि इथं ध्रुव खांडेकर मात्र जोरात टाळ्या वाजवतो. शबाश शबाश, कारण की त्याला माहिती आहे आपल्या पप्पाचा संघ अंतिम फेरीकडे वाटचाल करतोय. अभिजित खांडेकर सर मात्र कुठे दिसत नाहीयेत. कुठे आहेत? हात वर करा अभिजित सर. आहेत काळोखामध्ये गेलेत पूर्ण टावरच्या खाली. त्यांना माहिती आहे का आपल्याला उजेडात यायचा नाही, का असेल तर आपण फायनलला गेल्या उजेडात येऊ. कारण की सतीश जाधव आणि ते खास मित्र आहेत. काय त्यांनी प्लॅनिंग केली होती की काय समजत नाही. ते जे बक्षीस पात्र झाले ना तेव्हाच बोलले का आम्ही बरोबर आमच्या 2 दोस्तांची टीम आलेली आहे. तिसरे चितळकर होते त्यांचे, पण त्यांची टीम मात्र काही थोड्याशा धावांनी पराभूत झालेली आहे. आता पाहायचंय सामन्यामध्ये नवीन फलंदाज कोण येतो. नक्कीच नितेश जाधव ऑन स्ट्राईक केलाय. सामन्यामध्ये आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये हिरो बनायची हीच खरी संधी आहे. जर आता ह्या धाबा जर अजय किंवा आपण म्हणूया की नितेशच्या बॅटमधून आल्या त्यांची चर्चा नक्कीच कोराड असोसिएशन मध्ये म्हणूया की 1-2 आठवडे नक्कीच चालू राहील. कारण की 3 मध्ये 13 बनवण्यासाठी इथून एखादा मोठा बिग हिट या बॉलवर येणं खूप गरजेचं आहे आणि ते करून दाखवावं लागेल फलंदाज नितेशला. नक्कीच आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट खेळून काढलं, एक सिंगल केली, अजय मोरेकडे स्ट्राईक दिली. कारण की अजय मोरेकडे ती क्षमता आहे की त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये जर बॉल आला तर नक्कीच तो त्याचा कार्यक्रम करतच असतो. आता टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतो. ही जी जयंत पाटील आहेत राष्ट्रवादी, त्यांची जी त्यांची ओळ आहे ती सगळीकडे फेमस झालेली आहे. इंस्टा असू दे, फेसबुक असू दे. तर आता टप्प्यामध्ये कुणाच्या येणार? एल्सन खान संघाच्या टप्प्यात येणार की सोनासिद्ध धाटाव संघाच्या टप्प्यात येणार, आणि कार्यक्रम कोण करणार हे पण पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे. पाहायचं आहे काय घडतंय. आता या चेंडूवर आपल्याला दुसरा फायनलिस्ट मिळणार आहे. अभिजित खांडेकर सरांचा सुपुत्र, जिकडे अलंकार जाधव होता तर इकडे अभिजित खांडेकर सरांचा मुलगा आहे. म्हणजे एक पिढी पूर्णपणे लयाला गेलेली आहे आणि दुसऱ्या पिढीचा इथं उदय झालेला आहे. म्हणजे पूर्णपणे तरुण पिढीच्या हातामध्ये हे कोलाड क्रिकेट असोसिएशनचं हे गेलेलं आहे. या चेंडूवर आपल्याला दुसरा फायनलिस्ट समजणार आहे कोण असणार. आणि आता मात्र डॉट चेंडू आणि जवळ शांत राहा म्हणते बघा. गोलंदाज सांगतो शांत राहा, कारण की क्रिकेटमध्ये आपण पाहिलेलं आहे की एका चेंडूमध्ये 13 धाव पण झालेल्या आहेत. तर ते बऱ्याच रील्स आपण पाहतो व्हायरल झालेल्या आहेत. एक 10वी चषकाला तर 1 बॉल 8 पण झालेले आहेत आणि कालच इथे 1 बॉल 7 पण झालेले आहेत. त्यामुळं काय होऊ शकतं क्रिकेटमध्ये. अजून एक चेंडू बाकी आहे, परंतु 99% एल्सन खान संघ हा फायनलमध्ये दाखल झालेला आहे. आणि जेव्हा 1 बॉल 13 ची गरज असते तेव्हा ह्या अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवणं ही हल्ली कॉमन गोष्ट झालेली आहे. जेव्हा मोठे व्यवसाय किती पाहिजे 12 पाहिजे. तुमची एकदा वाढवली होती मी, रिव्ह्यू घ्यायची काय गरज नव्हती तुम्हाला. चला वेळ लावू नका. क्रिकेट आहे ना जास्त कॉमन तुम्ही खेळत जा. हे असे आपण जेव्हा शेवटच्या चेंडूवर आपण थांबाथांबी करतो ना तेव्हा बऱ्याच वेळा षटकार चौकार हा काय घडले शेवटच्या चेंडूवर. आणि अशा प्रकारे एल्सन खान संघ हा अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. कोलाड क्रिकेट असोसिएशन आयोजित 2024 च्या या मानाच्या चषकामध्ये आपला फायनल मध्ये